मायाने दिले वेदाला बिस्किटातून विष. डॉक्टरांना बोलवताच खूप मोठा खुलासा. आता अथर्वला पण कळून चुकलेलं राहतं ते विष मायाने दिले. आता अथर्व मायाला खडी फोडायला पाठवतो. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे दामोदर माया बोलू लागत असता. दामोदर म्हणतो मायाला, हे घे, एकदम हे खतरनाक विष आहे. हे जेव्हा विष टाकलं ना 5 मिनिटाच्या आत माणूस मरून जातो. हे घे विष त्या बिस्किटामध्ये ओत. ते ऐकून त्या मायाला तर एकदम आनंद होतो. ती नालायक माया ते विष घेते, त्या बिस्किटावरती ओतू लागत असते. आणि माया आता वेदाकडे जाते. माया म्हणते वेदाला, तुला असं वाटतंय तुझे आई बाबा फिरायला गेले? तसं अजिबातच झालं नाहीये. तुझे आई बाबा बिलकुल फिरायला गेले नाहीये. ते माझ्याकडे, मी त्यांना किडनॅप केलेलं आहे. आता मी त्यांना संपवून टाकणार, मी त्यांचा जीव घेणार. आणि मग तुझ्याबरोबर काय होईल तू त्याचा अजिबातच विचार करू शकणार नाही. ते ऐकून बिचारी वेदा तर एकदम घाबरून जाते. वेदा बोलते, प्लीज असं काही करू नको ना, प्लीज माझ्या आई बाबांना काही करू नको. तेवढ्यात तिथून माया पण म्हणते, ठीक आहे, मी तुझ्या आई बाबांना काही करणार नाही, पण मी म्हणेल तुला तसंच वागावं लागेल. तेवढ्यात वेदा पण म्हणते, तू जे बोलशील ते करायला मी तयार आहे, पण त्यांना अजिबातच काही करू नको. तेवढ्यात माया पण म्हणते, हे घे बिस्किट, तुला हे बिस्किट खावं लागेल. जर हे तू बिस्किट खाल्लं तर तुझ्या आई बाबांना काही होणार नाही. जर का हे बिस्किट तू खाल्लं नाही तर तुझ्या आई बाबांना मी संपवून टाकेल. आणि असं म्हणून माया ते बिस्किट तिथे ठेवून निघून जाते. आता वेदा एकदम घाबरून गेलेली राहते. वेदा म्हणते, जर का माझ्या आई बाबांना मला वाचवायचं असेल तर मला हे बिस्किट खावाच लागेल. आणि असं म्हणून वेदा पण ते बिस्किट खाणारच राहते. आणि पहिल्यान प्रेक्षकांनो, ही नालायक माया, तिला काही दया येत नाही आणि ती ते बिस्किट खायला देते वेदाला. आता वेदाने ते बिस्किट खाल्ल्यावरती वेदासोबत पुढे काय होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण की वेदा तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडणार राहते. आणि वेदा बेशुद्ध होऊन खाली पडल्यावरती सगळेजण डॉक्टरांना बोलवतात. आणि हे जेव्हा अंबिकाला कळल्यावरती अंबिका मायाच्या विरोधात काय करेल हे पाहणं तर फारच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण की हे सगळं अंबिकाला कळल्यावरती अंबिका डायरेक्टच त्या मायाचा जीव घेईल. कारण की अंबिकाचा पण जीव घेतलेला राहतो त्या मायाने, वेदाचा जीव घेतलेला राहतो. त्याच्याने तर अंबिका अजिबातच तिला माफ करणार नाही. आणि अथर्व पण मायाला घराच्या बाहेर हाकलून देईल. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही हे बघण्यामध्ये उत्साह आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. पण तुला जपणाऱ्या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.